तर बघा मंडळी, तुम्ही आता इथे लाडू बघताय, हे डिंकाचे लाडू आहे आणि हे अतिशय छान अशा आपण हेल्दी पिठापासून हे लाडू बनवलेले आहे. आणि आता थंडीचे दिवस आहे, तर या दिवसांमध्ये आपण जर रोज हे एका लाडूचे सेवन जर केले तर आपल्याला गुडघेदुखी, सांधेदुखीचा अजिबात कोणत्याही हाड दुखायचा आपल्याला त्रास हा होत नाही. आता बघा, तुम्हाला दाखवते मी हा लाडू आतून किती छान दिसतो तो. तर बघा याचं टेक्स्चर किती छान दिसतं. तर असं बघता बरोबर हे लाडू खायची इच्छा आपली होते आहे. तर मग चला आता बघूया आपण हे लाडू मी कसे बनवले आहे ते. तर आज मी तुम्हाला वाटीचं प्रमाण कसं घ्यायचं हे आता इथे हे लाडूचं दाखवणार आहे. तर बघा, आता माझ्याकडे आहे अशा छोट्या छोट्या वाट्या. तर त्या वाट्यांमध्ये मी हे सर्व लाडूचं आपलं जे साहित्य आहे तर ते साहित्य मी भरून घेतलेलं आहे. आणि बघा, आता ग्रॅममध्ये जर मोजायचं म्हटलं तर सर्वांच्या घरी काही इथे काटे वगैरे नसतात, म्हणून आपण असं वाट्यांचं माप जरी घेतलं तरी चालतं. तर बघा, आता इथे घेतलेलं आहे मी मगजबी, आता इथे आहे गोळंबी, आणि हा आहे आपला डिंक, एकदम बारीक डिंक आहे तो. आणि इथे घेतलेले आहे काजू, बदाम, आणि इथे आहे पांढरी तीळ घेतलेली आणि खसखस. आणि बघा, आता हे इथे जे आहे तर ते आपण खडीसाखर, अशी ही गोड असलेली खडीसाखर आपल्याला घ्यायची आहे. तर आपल्याला साध्या साखरेचा इथे उपयोग करायचा नाही, खडीसाखरेचा उपयोग करायचा आहे. आणि इथे खोबरंसुद्धा मी किसून घेतलेलं आहे आणि खारीक पावडर पण घेतलेली आहे. आणि बघा, आता ही खडीसाखर आपल्याला ह्या मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे. आणि यात मी अजून एक वेगळ्या प्रकारचं पीठ मिक्स करणार आहे. तर ते कोणतं पीठ आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आता ही खडीसाखर आपण इथे पूर्ण बारीक करून घेतलेली आहे बघा. तर अशी आपल्याला इथे पिठी करून घ्यायची ही खडीसाखरेची. तर बघा, खडीसाखर ही आरोग्याला चांगली असते आपल्या प्लेन साखरेपेक्षा, म्हणून मी इथे खडीसाखरेपासून तुम्हाला हे लाडू इथे बनवून दाखवणार आहे. तर बघा, आता इथे मी गाईचं 1 वाटी तूप घेतलेलं आहे. आणि आता ह्या पॅनमध्ये आपल्याला थोडं तूप टाकून आपले जे ड्रायफ्रूट्स आहे तर ते पूर्ण आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे. भाजायचे म्हणजे थोडं त्यांचं मॉइश्चर वगैरे निघालं तेवढंच आपल्याला इथे भाजायचं आहे, जास्त भाजायचे नाही. तर आता मी काजू, बदाम, गोळंबी, आणि आता याच्यानंतर आता टाकणार आहोत आपण मगजबी. तर हे बघा, ही मगजबी पण खूप छान असते आणि खायला पण चांगली असते आणि आरोग्यासाठी अतिशय उत्तम ही मगजबी असते. तर हिचा वापर तुम्ही नक्की लाडू बनवताना करा. आणि भाज्या जेव्हा बनवतो आपण तर त्या भाज्यांमध्ये सुद्धा याचा वापर आपण केला पाहिजे. तर आता हे थोडं फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथे टाकायची आहे खसखस. तर बघा, ही खसखस मी आधी का नाही टाकली, तर ही थोडी जळू शकते जर जास्त गॅसवरती राहिली तर, म्हणून मी ही खसखस इथे नंतर टाकलेली आहे. आणि याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला थोडी पांढरी तीळ. तर बघा, थोडं मी हे बाजूला करून तूप तिथे जमा झालेलं आहे, तिथे मी हे खसखस अशी तुपामध्ये भाजून घेते आहे. तर बघा, आता ही खसखस भाजल्यानंतर आता इथे घ्यायची आपल्याला पांढरी तीळ. तर हे सर्व आपल्याला एकत्र करून थोडं इथे भाजून घ्यायचं आहे. तर आता हे भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर बघा, आता हे पूर्ण भाजून झालेलं आहे आणि गार होण्यासाठी आपल्याला हे एका ताटामध्ये काढायचं आहे. तर बघा, आता पॅनला आपली हे खसखस आणि तीळ अशी चिटकून राहिलेली आहे. तर एका टिश्यू पेपरने आपण ते पूर्ण हे असं क्लीन करून घेणार आहोत इथे. तर बघा, हे टिश्यू पेपरने आपण हे पूर्ण पुसल्यानंतर आपलं हे पॅन जे आहे तर ते अतिशय क्लीन होतं. तर बघा, आता मी दाखवते तुम्हाला हे पॅन आपलं किती क्लीन झालेलं आहे ते. तर बघा, आता हे सर्व मटेरियल आपण ह्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं गार झालं म्हणजे आपल्याला ते मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड तयार करायची आहे. तर आता आपलं हे पॅनसुद्धा तापलेलं आहे आणि यात टाकायचं आहे आपल्याला खोबरं. तर इथे हे खोबरं जे आहे तर ते कोरडं आहे आणि मी किसून घेतलेलं आहे. तर ते खोबरं आता आपल्याला इथे मंद गॅसवरती भाजायचं आहे. आणि बघा, ते खोबरं भाजताना आपल्याला तूप वगैरे काही टाकायचं नाही, तर फक्त आपल्या तापलेल्या पॅनमध्ये हे खोबरं आपल्याला इथे भाजून घे. तर असं छान खरपूस आपलं हे खोबरंसुद्धा इथे भाजून झालेलं आहे. तर ते पण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि तेही गार झालं म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड तयार करायची आहे. तर आता मगाशी आपण जे ड्रायफ्रूट्स भाजले होते तर ते आता गार झालेले आहे आणि ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर बघा, मी एकाच वेळेस काढत नाही आहे, 2 वेळा मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. तर पहा, आता आपल्याला इथे अशी बारीक पूड याची बनवायची आहे. तर हे जे राहिलेलं आपलं मिश्रण आहे तर ते पण मी या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे.
तर आता इथे आपल्याला पॅनमध्ये थोडं तूप टाकायचं आहे आणि हे तूप आपलं तापल्यानंतर आपला इथे डिंक आपण जो घेतलेला होता बारीक, तर तो डिंक इथे चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघा आता हा एवढा बारीक डिंक माझ्याकडे होता, तर तो असा एकाच वेळेस जरी आपण टाकला तरी तो छान असा फ्राय होतो. आणि तुम्हाला जर असा फ्राय करायचा नसेल तर तुम्ही थोडं थोडं टाकून सुद्धा तुपामध्ये फ्राय करू शकतात. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा आता किती छान आपला हा डिंक इथे तळून असा फुललेला आहे. तर तो डिंकसुद्धा मी आता इथे काढून घेतलेला आहे. तर बघा फ्रेंड्स, आता इथे मी घेतलेलं आहे उडदाच्या डाळीचं पीठ. तर ती व्हिडिओ थोडी माझ्याकडून स्किप झालेली आहे. टाकायच्या वेळची जी व्हिडिओ होती ती स्किप झालेली आहे. तर आपलं हे उडदा डाळीचं पीठसुद्धा इथे छान असं खरपूस भाजून झालेलं आहे. तर बघा आता हे खरपूस भाजून झालेलं आहे. कसं ओळखायचं? तर हे पीठ जेव्हा भाजलं जातं तर त्याला नंतर तूप सुटतं. तर आपण तेव्हा ओळखायचं की आपलं हे तूप छान असं भाजलं गेलेलं आहे. तर बघा इथे मी काही कणीचा वापर केलेला नाही, रव्याचा वापर केलेला नाही किंवा डाळीचं पीठ वापरलेलं नाही. तर अतिशय हेल्दी असं उडदाच्या डाळीचं पीठ मी इथे वापरलेलं आहे. तर हे हिवाळ्यामध्ये म्हणा का असं 12 महिने उडदाच्या डाळीचं पीठ अगर तुम्ही खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी अतिशय चांगलं असतं. तर बघा आता हे पीठसुद्धा आपलं इथे छान खरपूस असं भाजून झालेलं आहे. तर बघा हे डाळीचं पीठ जर चांगलं भाजलं गेलं नाही तर याची चव लागत नाही. त्यामुळे हे पीठ चांगलं भाजलं जायला पाहिजे. आणि बघा आता हे भाजलं गेलेलं आहे म्हणून याला हे तूप आता इथे सुटलेलं आहे. तर इथे फक्त मी 2 चमचे तूप टाकलेलं होतं. जास्त तूप आपल्याला इथे वापरायचं नाही आहे. तर 2 चमचे तुपामध्ये 1 वाटी पीठ मी इथे टाकलेलं होतं. तर बघा आता मला हे पीठ भाजायला 10 मिनिट लागले. 10 मिनिटामध्ये आपल्याला हे तूप अतिशय छान असं भाजलं गेलेलं आहे. तर पहा आता याची कन्सिस्टन्सी किती छान अशी दिसते आपल्या पिठाची. तर एकदम हेल्दी असं पीठ आहे. तर हे पीठ वापरून तुम्ही लाडू बनवा आणि याची चवसुद्धा खूप छान लागते. तर आता हे पीठ पण आपल्याला इथे या आपल्या लाडूच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे. तर यात टाकायची आपल्याला खारीक पावडर. तर बघा आता ही खारीक पावडर जी आहे तर ती अजिबात भाजायची नाही. कारण आपण बऱ्याच वेळा खारीक ही कोरडी खातो. तर हे खारीक पावडर भाजायची अजिबात गरज नाही. तर आता आपण इथे घेणार आहोत खडीसाखर, जी आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली होती. तर ती खडीसाखर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर खडीसाखर टाकायची नसेल तर तुम्ही गूळसुद्धा इथे टाकू शकतात. तर आणि हे आज सर्व मिश्रण आपल्याला पूर्ण एकजीव करायचं आहे. आणि आता हे पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपण बघायचं आपला लाडू वळता येतो का नाही. जर लाडू आपल्याला वळता नाही आला तर यात आपण तूप टाकायचं थोडं. तर बघा आता हे कोरडं आपलं मिश्रण झालेलं आहे. तर यात मी अर्धी वाटी तूप आहे तर ते मी पातळ करून घेतलेलं होतं आणि ते तूप आता आपल्याला इथे टाकायचं आहे. तर आता हे तूप टाकल्यानंतर आपले लाडू खूप छान वळतात. तर बघा आता आपला इथे लाडू खूप छान असा वळला जातो आहे. आणि एकदम मोठे पण करायचे नाही, एकदम छोटे पण करायचे नाही. मीडियम साईजचे लाडू आपल्याला इथे करायचे आहे. तर बघा आता आपले एवढे लाडू इथे वळून झालेले आहे. अतिशय सुरेख आपले हे लाडू इथे दिसत आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते याचं आतलं टेक्स्चर कसं दिसतं आहे ते. तर बघा आता यातलं आतलं टेक्स्चर बघा अतिशय छान. वॉव! एकदम मस्त. पाहता क्षणी अतिशय तोंडाला पाणी सुटतं आहे. तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.